काल झालेल्या अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे सर्वाधिक जे आहे जळगाव तालुक्यातल्या शिरसोली गावाला मोठा फटका बसलेला आहे। आपण आता शिरसोली गावाच्या परिसरातील शेतांमध्ये आहोत आणि नजर जाईल तिथपर्यंत जे आहे या ठिकाणी हा मका पूर्णपणे आडवा पडल्याचं चित्र दिसतं आहे आणि पूर्ण मका जो आहे या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। काल अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि बदल झाल्यानंतर या ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, जोरदार वादळी वारा आला आणि त्यामुळे ह्या शेतातला जो मक्याचं जे पीक आहे हे या ठिकाणी होताचं नव्हतं झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या झाडाला जे आहे मक्याचे कणीस लागलेले होते आणि 3 आठवड्यानंतर हा संपूर्ण मका जो होता हा काढला जाणार होता। जवळपास लाखांचं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालं असतं, मात्र त्या सर्व उत्पन्नावर जे आहे अवकाळी पावसाने या ठिकाणी पाणी फिरलेलं आहे आणि त्यामुळे आता हा शेतकरी जो आहे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते आर्थिक संकटात सापडलेले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकं काय झालं आहे? काल अचानक पाऊस झाल्यामुळे आमचा मक्का आहे ना, चक्रीवादळ झालं आणि गार झाली। गार पडल्यामुळे मक्का आडवा पडून गेला हवेमुळे। त्याच्यामुळे आमचं उत्पन्न काहीच येऊ शकत नाही आता। किती एकर मका लावला तुम्ही? हा मक्का कमीत कमी 3-4 एकर मक्का आहे। अच्छा, किती दिवसात उत्पन्न मिळालं असतं? तर कमीत कमी 2-2.5 महिने लागले असते अजून। अच्छा, हो, किती उत्पन्न मिळालं असतं? ते उत्पन्न आलं असतं कमीत कमी 100 क्विंटल मका आला असता। 1 ते 1.5 लाख रुपये। हां, पण मग आता काहीच येणार नाही। नाही आता काहीच येऊ शकत नाही। अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आमच्याला। काही शासनाने मदत केली पाहिजे। ज्वारी पण गेली। ज्वारी पण गेली, मका गेला आहे। तुमचं काय नुकसान झालं? आमच्या गारपीटमुळे म्हणजे अवकाळी पावसामुळे मक्याचं भरपूर नुकसान झालं आहे। ज्वारी ती कडवे जमीनदोस्त झाले आमच्याकडे ज्वारी। काय मागणी मग तुमच्या आता? की सरकारकडे पंचनामा करावा सरकारने लवकर आणि सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। शेतकरी असाही मक्याला म्हणजे कोणत्याही पिकाला शेतकऱ्याचा भाव नाही आहे पहिलेच। त्याच्यामुळे खर्च भरपूर, जंगली जनावरांपासून वाचवणं, पीक कसं बसवं खर्च करून पीक वाढवणं मोठं करणं आणि ऐन तोंडी घास आल्यावर हे असं झालं आहे अवकाळी पावसामुळे। अधिकारी येऊन गेले का पंचनामे करायला? नाही, कोणी आलं नाही वाऱ्यावर। पहिल्यांदा तुम्हाला बोलावलं आहे आम्ही अच्छा, की वारावर झुटलं, गारपीट झाली। कर्ज काढलंय का शेती करायसाठी? नाही, कर्ज वगैरे नाही काढला आम्ही। पण मग आता नुकसान झालं। हा, नुकसान झालं तर व्हायचं काय ना काय मिळालं पाहिजे, व्हायचं आमची इच्छा आहे बाई। पंचनामा करून पंचनामा करून काहीतरी। तर ज्या पिकाला शेतकऱ्याने त्याच्या हाताने वाढवलं, अवघ्या 3 आठवड्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न मिळेल, 2 पैसे मिळतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती। मात्र या सर्व उत्पन्नावर जे आहे लाखांच्या उत्पन्नावर जे आहे शेतकऱ्याच्या अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने जे आहे पाणी फिरलेलं आहे आणि शेतकरी आता पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे। नुकसानी झाल्यानंतर अद्यापही अधिकाऱ्यांकडून पाहणी झालेली नाही, त्यामुळे तातडीने या ठिकाणचे पंचनामे करावे आणि सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळत असून सर्वाधिक जे नुकसान आहे अवकाळी पावसामुळे ते जळगावच्या शिरसोली शिवारात झालेलं आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणचे शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने तसेच गारपिटीने हिरावून घेतल्यामुळे आर्थिक चिंतेत सापडलेला शेतकरी आता पुन्हा हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।